त्याचबरोबर आता आपण पुढे बघूयात की दे हॅव टू हॅव द स्किल्स अँड द विल. त्याचबरोबर आपल्याकडे जर आपल्याला स्मार्ट बनायचं असेल तर अजून एक गोष्ट आपल्याकडे काय महत्त्वाची आहे की आपल्याकडे स्किल आणि विल असणं आवश्यक आहे. स्किल म्हणजे कौशल्य, कुठल्याही गोष्टीबद्दलचं असणारं प्रॉपर कौशल्य. आणि लक्षात ठेवा, प्रत्येकाकडं काही ना काहीतरी स्किल असते आणि विल पण असते. पण आपण काय करतो की त्या स्किल आणि विलचा शोधच कधी घेत नाही आणि मग आपण मित्र किंवा मैत्रीण जे करतायत किंवा कोणीतरी सांगतंय म्हणून त्या दिशेने पळणं, ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. कारण बऱ्याचदा असं होतं की तुम्ही बघितलेलं असणार आहे की एखादा गाण्यात हुशार आहे आणि त्याचं ते स्किल आहे, म्हणून मग त्यांनी गाण्यामध्ये जर करिअर केलं तर निश्चितपणानं तो त्याच्यामध्ये यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. समजा एखाद्याकडे या ठिकाणी फिजिकल एबिलिटी, पोटेन्शियल सगळ्यात जास्त आहे, तर त्याने खेळाडू व्हावं आणि खेळामध्ये आपली चमक दाखवावी. समजा एखाद्या या ठिकाणी छान कविता करत असेल तर त्याने त्याचं ते स्किल जे आहे ते त्या पद्धतीनं वाढवलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आणि विल याचा अर्थ इच्छाशक्ती, जबरदस्त इच्छाशक्ती, विल पॉवर असणं फार आवश्यक आहे. कारण जी गोष्ट युनिवर्समध्ये किंवा समाजामध्ये, जगामध्ये अशक्यच आहे असं आपल्याला वाटतं, ती गोष्ट या ठिकाणी शक्य करून दाखवणारी एकमेव गोष्ट असते ती म्हणजे विल पॉवर. आणि हे विल असणं खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर लेखक पुढे आपल्याला एक सांगतात की द सक्सेसफुल प्रोफेशनल थ्रीव इन सम ऑफ द मॅनर. आणि या ठिकाणी आपल्याला आवश्यक असणारं जे काही कौशल्य आहे ते त्या दृष्टीनं असणं आवश्यक आहे. वी ऑल हॅव द नॅचरल टॅलेंट. आपल्या प्रत्येकाकडं ना काही ना काहीतरी नॅचरल टॅलेंट असतं. कोणाची अक्षरं छान असतात, कुणाला छान बोलता येतं, कुणाला छान नृत्य करता येतं, कुणाला छान ॲक्टिंग करता येते, कुणाला पटकन गणितं सोडवता येतात, कुणाचं ऑब्झर्वेशन छान असतं, कोण त्याच्यातल्या कमतरता छान पद्धतीने सांगू शकतं. म्हणजे प्रत्येकाकडं ना काहीतरी असं छान असतं. पण त्याचा शोध घेणं आणि त्यानुसार आपण काय करणं, ते स्किल डेव्हलप करणं गरजेचं आहे. इफ वी यूज दॅट द टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ वी कॅन इझिली गेट द सक्सेस इन लाईफ. बघा पुढं तेच सांगितलं आहे, जर आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात आधी तुमच्याकडे जे हिडन टॅलेंट आहे, जो स्पार्क आहे, त्याचा आधी तुम्ही शोध घ्या. दुनिया पळते म्हणून आपणही त्याच दिशेनं तेच करिअर निवडणं किंवा त्याच वाटेवरून जाणं, यापेक्षा सुद्धा तुमच्याकडं जे स्किल आहे तर त्या दृष्टीनं जर तुम्ही प्रयत्न केले आणि मग तुम्ही जर स्वतःला त्या क्षेत्रामध्ये जर झोकून दिलं तर निश्चितपणाने तुम्ही काय करू शकता, सक्सेस होऊ शकता. वी शॅल नॉट टू अचीव अवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव दॅम. आपण कधीच यशस्वी होणार नाही जर ते मिळवण्यासाठी प्रयत्न केले नाही तर. हो, बघा ना, जर तहान मला लागलेली आहे तर मीच उठून या ठिकाणी ग्लासभर पाणी घेतल्याशिवाय माझी तहान मी भागवणार आहे का? बरं, मी ते पाणीसुद्धा कुणीतरी मला आणून देईल, पण ते पाणी मी स्वतः हातात घेऊन मी पिल्याशिवाय तोंड लावून या ठिकाणी माझी तहान भागणार आहे का? नाही. जसं हे आहे किंवा मला भूक लागलेली आहे, मला अन्न कोणीतरी आणून देईल समजा, ठीक आहे, पण ते पण आपल्यालाच पुढे जाऊन मिळवायचं आहे. पण समजा अगदी ताट जरी मला कुणी आणून दिलं तर त्याचा घास मोडून समजा तोंडात जरी कुणी घातला तरी तो चावणं आणि तो पचवणं हे मला करावं लागणार आहे. तसंच आपल्या ध्येयाचं सुद्धा आहे, आपल्या यशाचं सुद्धा आहे. आयुष्यामध्ये जर मुलांना यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला टेक अ ॲक्शन, तुम्हाला काही ना काहीतरी कृती त्या दृष्टीनं करणं आवश्यक आहे. मी सुरुवातीलाच म्हणते की काही ना काहीतरी, आता तुम्ही काही ना काहीतरी कृती केल्याशिवाय तुम्ही कुठं चुकताय आणि काय करायला पाहिजे नेमकं हे लक्षात येणार नाही. आधी तुम्ही नेमकेपणाचा शोध घेऊ लागलात तर तुम्हाला लक्षात येणार नाही. हे सगळ्यात मोठं सिक्रेट आहे बरं का यशाचं. अगदी काही विद्यार्थी असतील, आता हा व्हिडिओ ऐकत असतील, बरोबर आहे, तुम्ही थोडेसे मोठे झालेले आहात, समंजस आहात, तुम्हाला कळतंय आता. बघा, हा लेसन फक्त एक्झामपुरतं किंवा मार्क्स मिळवण्यापुरतं मर्यादित ठेवू नका. तर याच्यामध्ये काय मोठी शिकवण दिलेली आहे ते सुद्धा बघणं गरजेचं आहे, हो ना? आता यामध्ये काय सांगितलेलं आहे की तुम्हाला यशस्वी व्हायचं तर आधी सुरुवात तरी करा तुम्ही. बऱ्याचदा बऱ्याच विद्यार्थ्यांची, मुलांची अशी रिक्वायरमेंट असते की आम्हाला त्या पद्धतीचं वातावरण नाही. अरे, वातावरण नाही म्हणजे याचा अर्थ सगळ्याच गोष्टी आपल्याला अनुकूलच मिळतील असं नाही आहे. प्रतिकूलतेमधूनच तुम्हाला काहीतरी तयार व्हायला पाहिजे. तुम्ही हा विचार कधी केला आहे का? बघा बरं, निसर्गामध्ये कुठली गोष्ट अशी तुम्हाला बघायला मिळते की जी अनुकूल परिस्थितीमध्ये तयार झालेली आहे आणि मग ती आपल्याला छान मिळते. आता हिरा दिसताना किती शुभ्र, तेजस्वी, स्वच्छ असा दिसतो, बरोबर आहे?
आता हा हिरा आपल्याला या ठिकाणी काही अगदी कारखान्यामध्ये किंवा आपल्या फ्रीजच्या फ्रीझरमध्ये असा बर्फ जसा गोठवतो तसा स्वच्छ ठिकाणी आपल्याला हिरा मिळतो का? नाहीच मिळत. मग हिऱ्याचा जन्म कुठे असतो? हिरा जिथं तयार होतो त्याची ती परिस्थिती कशी असते, किती दबावाची असते, किती प्रतिकूल असते, याचा कधी विचार केला आहे का? काळ्याकुट्ट कोळशाच्या खाणीमध्ये अगदी प्रचंड दाबाखाली प्रचंड दाब त्याला मिळावा लागतो, तेव्हा त्या कार्बनचं रूपांतर ते हिऱ्यामध्ये होतं बाळांनो. लक्षात आलं? साधं उदाहरण घ्या, वनस्पतींमध्ये बघायचं झालं तर आपलं जे काही फूल आहे त्यामध्ये कमळाचं फूल जर बघितलं तर प्रचंड दलदल आणि चिखल असतो. लक्षात आलं का? आणि त्याच्यामध्ये हे सुंदर कमळ उमललेलं आपल्याला बघायला मिळतं. आपल्याला ते स्वच्छ पाण्यामध्ये बघायला मिळत नाही, ते दलदलीच्या ठिकाणीच त्याची उत्पत्ती होते. म्हणजे निसर्गामध्ये असणाऱ्या ज्या प्रत्येक गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टींमध्ये जर आपल्याला अशी प्रतिकूल अशी विसंगत परिस्थिती जर त्यांच्या तयार होण्यामध्ये लक्षात येत असेल तर या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल, आपल्याला आयकॉन व्हायचं असेल, आपल्याला ब्रँड व्हायचं असेल तर निश्चितपणानं आपल्याला या ठिकाणी काय करणं आवश्यक आहे की थोडंसं स्वीकारणं गरजेचं आहे की हो आहे, या परिस्थितीमध्ये मला काय बनायचं आहे, स्मार्ट बनायचं आहे आणि यशस्वी व्हायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर द सेटिंग गोल हॅज 2 व्हॅल्युएबल ॲसेट्स. आता काही 2 असेट्स पण आहेत, नियम आहेत. ते काय आहेत बघा? द सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड द स्टेपिंग स्टोन टू इलिमिनेट द पाथ. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे ओरिजिनॅलिटी. आपलं जे काही ओरिजिनल जी काही गोष्ट आहे ती या ठिकाणी स्वीकारणं आणि त्या दृष्टिकोनातून झपाझप प्रयत्न करत राहणं. द गोल पुट वन ॲट द helm of the life, the pursuing them acknowledge the better future situation. आपण जेव्हा आयुष्याच्या दृष्टीनं काही प्रयत्न करतो त्यावेळी आपण स्वतःहून जोपर्यंत प्रयत्न करत नाही त्या दृष्टीनं तोपर्यंत त्या गोष्टींमध्ये बदल होत नाही. द हेल्प टू द स्टिअर the course of life rather than the simply drafting along and letting things to happen. जोपर्यंत आपण एखादी गोष्ट स्वतःहून ठरवत नाही की त्याच्यामध्ये चेंजेस करायचे आहेत, बदल करायचे आहेत, तोपर्यंत त्या काय होऊ शकत नाहीत, बदलू शकत नाही. द सेटिंग गोल मे बी द ॲपियर द इझी फॉर सम. म्हणजे एखाद्या गोल सेट करणं काही जणांना फार सोपं वाटत असेल. इट इज क्वाईट चॅलेंजिंग. पण हे सुद्धा खूप चॅलेंजिंग आहे आणि हे कधी कळतं? जेव्हा प्रत्यक्षात ते गोल अचीव करण्यासाठी आपण एफर्ट्स घेतो तेव्हा कळतं बरं का. द फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स. बघा, ज्यांना मुळात अपयशाची भीती वाटत असते त्या लोकांनी गोलच सेट केलेला नसतो. कारण गोल सेट केला, प्रयत्न करायला पाहिजे, प्रयत्नात चूक झाली की आपण या ठिकाणी काय करणार आहोत, अनसक्सेसफुल होणार आहोत. पण एक लक्षात येते का बघा तुमची की तुम्ही यशस्वी व्हा किंवा अपयशी व्हा, या दोघांच्याही नोंदी होतात, या दोघांच्याही नावांची दखल घेतली जाते. लक्षात आलं का? पण या ठिकाणी तुम्ही त्या परिस्थितीमध्ये उतरणं गरजेचं आहे. जर तुम्ही काहीच नाही केलं, जर तुम्ही अपयशाच्या भीतीने तुम्ही प्रयत्नच नाही केले, तुम्ही गोलच नाही सेट केला तर तुम्ही यशस्वी कधीच होणार नाही. पण अपयश आलं तर येऊ देत, पण ॲटलिस्ट मी गोल तरी माझा सेट करणार असं म्हटला तर तुम्हाला सांगते की 99.9% शक्यता वाढते तुम्ही जिंकण्याची. म्हणजे बघा, गोल सेट करण्याचे किती फायदे आहेत. गोल सेट केल्यानंतरच तुम्ही अर्धयुद्ध जिंकलेलं असतं, हे विसरू नका. त्याचबरोबर या ठिकाणी पुढे लेखक सांगतात की टू द accomplish goal to expert recommend to 5 steps approaching. आता या ठिकाणी स्मार्टचे काही ॲप्रोचेस दिलेत. आता हा जो काही स्मार्ट वर्ड आहे तो या ठिकाणी स्पेसिफाय करून आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे. आता या ठिकाणी काय बघा सांगितलेलं आहे, द स्मार्ट गोल आर टू मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट द हेल्प्स ऑफ पीपल रीच द सक्सेस. स्मार्ट स्टँड फॉर द स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाईम बॉन्ड. जोपर्यंत तुम्ही या गोष्टी फॉलो करत नाही तोपर्यंत तुम्ही स्मार्ट बनत नाही, आणि स्मार्ट बनत नाही तोपर्यंत आपण स्पेसिफिक गोल काय करू शकत नाही, अचीव करू शकत नाही. म्हणजे स्मार्ट हे जे स्पेलिंग आहे ते स्पेसिफाय करून आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यात आपण एक एक बघूयात. Specific involves the identifying the specific area for the important. The more specific area, the more refined that the achievement of one's goal can be. It makes it easier to set the parameters and the work towards the goal. For example, if it is the building of house
what exactly to have a capacity of required and how long it the stretch. या ठिकाणी तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल किंवा जर स्मार्ट बनायचं असेल तर स्मार्टचे काही रुब्रिक्स आहेत. त्यातलं पहिलं त्यांनी सांगितलेलं आहे स्पेसिफिक म्हणजे या ठिकाणी वैशिष्ट्य विशिष्ट, म्हणजे कशा ना कशाच तरी एक विशिष्ट पूर्ण अशी गोष्ट असते आणि त्यानुसार तुम्ही काय केलं पाहिजे, जी काही गोष्ट आहे ती अचीव केली पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला अजून थोडंसं व्यवस्थित सांगते बघा. समजा तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे, ठीक आहे. तर डॉक्टर व्हायचं आहे तर डॉक्टर नेमका कशाचं व्हायचं आहे, ठीक आहे. समजा तुम्हाला हार्ट स्पेशलिस्ट व्हायचं आहे. हार्ट स्पेशलिस्टमध्ये तुम्हाला नेमकं सर्जन व्हायचं आहे का मग तुम्हाला फक्त डायग्नोस करता येण्यासारखं व्हायचं आहे. मग हार्टमध्ये नेमके कुठले अजून त्याच्यामध्ये स्पेसिफिक एरिया आहेत की जेणेकरून त्याच्यावरती तुम्ही काम करू शकता. जर या पद्धतीने बरं करिअरबद्दल थोडंसं बाजूला ठेवत आणखीन जरा सोपं आपण समजून घेऊयात. समजा या ठिकाणी तुम्हाला एका विशिष्ट ठिकाणी जायचं आहे. समजा सिनेमा बघण्यासाठी सिनेमा हॉलला जायचं. तर सिनेमा बघण्यासाठी जेव्हा तुम्ही सिनेमा हॉलला जाता तेव्हा जात असताना तुम्ही आधी रोडमॅप तयार करता, ठीक आहे. तुम्ही स्पेसिफिक कुठं जायचं आहे, मला कुठं बसायचं आहे आणि मला कुठून कोणता मूवी बघायचा आहे हे स्पेसिफिक ठरतं आणि मगच तुम्ही तिथं जाता ना, बरोबर. तरच तुमचं ते होऊ शकतं. मला आज पिक्चर बघायचा, अरे हो की, पण नेमका मला कोणता पिक्चर बघायचा आहे, मला कुठे जाऊन बघायचं आहे, मला कोणत्या रोमध्ये जायचं आहे, कुठल्या सीटवरती बसून बघायचं आहे, हे जर माझं स्पेसिफिक ठरलेलं नसेल तर मी त्या ठिकाणी जाणार आहे का, नाहीच. मग तसंच ध्येयाबद्दल पण आहे. तुम्ही स्पेसिफिक ज्याच्यामध्ये करिअर करणार आहात तो जो काही एरिया आहे त्याचा अभ्यास तुम्ही आधी करणं गरजेचं आहे, तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मेजरेबल. The quantifying goals of providing the specific ways to track the progress of against goal. This make it easy to have a benchmark to performance throughout the goal period and including the areas to improve. While the playing the football once the extract to the role of position has to be the clearly defined. आता मेजरेबल याचा अर्थ काय की तुम्हाला जो स्पेसिफिक वे त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी असतो त्याच्यात किती काळ लागणार आहे ह्याचं जे काही मेजरिंग असतं ते खूप गरजेचं आहे. किती वेळ लागणार आहे आणि त्याला वेळ लागत असेल, तुम्हाला जर एक्स्ट्रा वेळ लागत असेल तर त्याच्यासाठी तुमच्याकडे आणखीन कुठले स्किल हवे आहेत, तुम्हाला किती कालावधी लागणार आहे, या गोष्टीबद्दल तुम्ही काय असणं आवश्यक आहे, सजग असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर अचिवेबल. द सेटिंग गोल दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन दॅट द डिझाइन the period of time. Often those goals may be act like the stepping stones to help meet the goals that the further define career. The students we cannot become the president, the prime minister, but can hope to reach those heights in a future. अचिवेबल म्हणजे काय, जे मिळवण्यासारखं आहे ते, म्हणजे अगदी अवास्तव अपेक्षासुद्धा आपल्याला करायच्या नाही आहेत. हां, तुम्ही डेफिनेटली आपण आता या ठिकाणी गोल अचीव करत असताना जर आपल्यामध्ये ते स्किल नाही आहे, आपल्यामध्ये ती क्वालिटी नाही आहे, आपलं फायनान्शियल बॅकग्राऊंड जर त्या पद्धतीचं नसेल, डेफिनेटली मी मगाशी म्हणाले तसं तुमच्याकडे जर खरोखर त्या पद्धतीचं स्किल असेल, मला म्हणायचं की 10 पैकी 1 जरी गोष्ट तुमच्या फेवरमध्ये असेल तरी तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, प्रयत्न करू शकता, पण ते गरजेचं आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय, जर तुमच्याकडे विल पॉवर असेल तर तुम्ही डेफिनेटली त्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकता किंवा ती गोष्ट अचीव करू शकता. पण त्याच्यासाठी तुमच्याकडे पेशन्स आणि कष्ट करण्याची अपार शक्ती असणं आवश्यक आहे. आणि जर तुम्हाला या ठिकाणी ती अपार शक्ती, ते प्रयत्न, तेवढा वेळ, तेवढं संयम जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता. पण जर तुम्हाला कमी वेळेमध्ये छान पद्धतीने जर तुमचं ध्येय गाठायचं असेल आणि तुमच्या एबिलिटीला सूट होणारं असं जर तुम्ही कार्यक्षेत्र निवडलं तर निश्चितपणानं तुम्ही काय करू शकता, गोल अचीव करू शकता. त्याच्यानंतर रिअलिस्टिक. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट क्रिएटिव गोल आर द विदिन द वन्स करंट स्किल, द सेट एरिया ऑफ द एक्सपर्ट, द बिल्डिंग takes the time of expecting thus become the expert in the short of amount the time of unrealistic being the realistic will be make the easy to successful attending the goals. जर तुम्ही वास्तवतेला धरून जर गोल सेट केलेले नसतील तर थोडीशी परिस्थिती बिघडण्याची शक्यता असते.
म्हणजे जर समजा घर बांधण्यासाठी तुम्ही जागा निवडलेली आहे, पण त्याचा जो काही आराखडा आहे, जो नकाशा आहे, जर तुम्ही तो त्या जागेपेक्षा डबलचा जर काढलेला असेल, तर ते घर त्या ठिकाणी बांधून होणार आहे का? निश्चितपणानं नाही होणार. मग त्याच पद्धतीने तुमचं ध्येयसुद्धा, तुमच्याकडे ज्या काही एबिलिटीज आहेत, तुमची काम करायची शक्ती किती आहे, तुमची वेळ द्यायची तयारी किती आहे, चॅलेंजेस तुम्ही किती स्वीकारू शकता, वेळ तुमच्याकडे किती आहे, या सगळ्याचा विचार करून जेव्हा तुम्ही टाईम सेट करता, गोल सेट करता, तेव्हा शक्यता वाढते. त्याच्यानंतर पुढे म्हटलेलं आहे की the goal is a perhaps lacks of realism. We must have the clear picture. The mind must have to ability then the picture. तुम्हाला यशस्वी व्हायची शक्यता किती आहे याचं रोडमॅप तुम्ही त्या पद्धतीने जर तयार केलेला असेल, तर तो त्या ठिकाणी इम्प्लिमेंट होऊ शकतो का, या सगळ्याचा विचार करणं खूप आवश्यक आहे. टाइम बॉन्ड. एस्टॅब्लिश द टाइम पार्टमेंट्स अराउंड each of the goal, as it will be helps to increase the focus and accountability, to reduce the weightage we can know how to go about. But without consistent time bounding actions, it can never become the reality. It may be to exercise, diet, stress-free thoughts, all those have to be the pursued to this implemented without any hesitations and doubt or to indifference, but within the deadline. आता या ठिकाणी टाईम बॉन्ड पाहिजे. टाईम बॉन्ड म्हणजे तुम्ही वेळेला पंक्च्युअल असणं गरजेचं आहे. तेवढ्या वेळेमध्ये माझं हे रोजच्या रोज काम झालं तर आणि तरच मी या ठिकाणी काय करू शकतो, त्या पद्धतीने काम करू शकतो. समजा तुम्ही वेळेला बांधील राहिला नाहीत, वेळ बांधून घेतली नाही तुम्ही, टाईम बॉन्ड म्हणजे जर तुम्ही बांधिलकी जर पाळली नाही, वेळेची पंक्च्युअलिटी जर पाळली नाही, तर मात्र या ठिकाणी तुमचं ध्येय मिळणं कठीण आहे. तुम्ही म्हणालात की माझं ध्येय आहे, मला डॉक्टर बनायचं आहे, पण तुम्ही त्या दृष्टीनं प्रयत्न केले नाहीत, तर तुम्ही रोजच्या रोज वेळ देऊन त्याच्यासाठी एक्स्ट्रा अभ्यास केला नाहीत, तर हे शक्य आहे का? नाही. मग याच्यासाठी उगीच मिळवेल तेव्हा मिळवेल असं नको आहे. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जे काही आवश्यक आहे त्या दृष्टीनं तुम्ही आत्तापासून काय करणं, प्रयत्न करणं हे फार आवश्यक आहे. द विजन, विशेस, इंटेन्शन्स अँड द ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. They sparks of imaginations and encourage us and define where we want to reach. In order to get there, however, we need to bring life image down earth and a plan to have execute and the strategies. The quality of the quantity of the energy, vision, wishes, intention and dreams are all the valuable. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये जो काही विजन, विशेस असतात, त्याचं इंटेन्शन आहे, ड्रीम्स आहेत, ते व्हॅल्युबल आहेतच, पण ते स्पार्क टू इमॅजिनेशन अँड इन्करेज द डिफाईन वेअर वी वेंट टू रीच. पण त्या सगळ्या गोष्टीला तुम्ही जर स्वतः इन्करेज केलं, जर त्याला व्हिज्युअलाइज केलं, प्रयत्न केले ते सत्यात उतरवण्याचा, तर तुम्ही डेफिनेटली तिथंपर्यंत पोहोचू शकता. इन ऑर्डर टू गेट दे हॅव अँड हावेवर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेज अँड द डाऊन टू अर्थ अँड प्लेन टू हॅव एक्झिक्यूट अँड अवर स्ट्रॅटेजी. आपण काय करायला पाहिजे, त्या ठिकाणी आपले जे काही प्लान आहेत ते त्या पद्धतीने इम्प्लिमेंट करायला पाहिजेत आणि त्याबद्दलची एक स्ट्रॅटेजी, एक आराखडा आणि एक त्या गोष्टीला मिळवण्यासाठीची आपण काय करायला पाहिजे, चांगल्या पद्धतीने तयारी केलीच पाहिजे. दे हॅव टू क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ द एनर्जी वी पुट फोर्थ अँड डिरेक्टली इम्पॅक्ट टू रिझल्ट. आपण जर क्वांटिटी क्वालिटी ह्याचं जे मेजरिंग आहे किंवा याचा जो काही विचार आहे तो जर प्रॉपर केला, तर आपल्याला हवे ते रिझल्ट त्या ठिकाणी मिळू शकतात. बऱ्याचदा क्वांटिटी आणि क्वालिटीमध्ये डिफरन्शिएट होतं आणि आपण प्रॉपर रिझल्ट मिळवू शकत नाही. म्हणजे आपल्याकडे क्वालिटी आहे, पण त्या क्वालिटीची जी काही क्वांटिटी आहे ती वाढवणं गरजेचं आहे. आपल्याकडे क्वालिटी ची जी काही क्वांटिटी आहे ती कमी असते आणि नको त्या गोष्टींची क्वांटिटी एक्स्ट्रा असते, तर ते नको आहे, म्हणजे आपल्याला रिझल्ट मिळणार नाही. लाईफ इज द समथिंग लाईक द ट्रम्पेन, म्हणजे एखादा युद्धभूमीसारखा. इफ वी डूड नॉट पुट एनिथिंग, आपण जर या ठिकाणी हालचाल नाही केली, वी कॅनॉट गेट एनिथिंग आउट, आपल्याला काहीच मिळणार नाही आहे. युद्धभूमीसारखं आहे, त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी जर एखादी गोष्ट मिळवायची असेल तर आपल्याला प्रयत्न करणं हे. त्याचबरोबर सक्सेस इज द वॉक इन डार्क
म्हणजे या ठिकाणी अंधारात चालण्याचा प्रवास म्हणजे यशस्वी होणं असतं किंवा यश असतं, लक्षात घ्या. कारण त्यामुळे आपल्या पावलागणिक अंधार असतो, पावलागणिक अडथळे असतात, परंतु त्या प्रत्येकावरती मात आपण आपल्याकडे जी एबिलिटी आहे, स्किल आहे, ती डेव्हलप करून करू शकतो. द फाइंडिंग द राईट फुटिंग अँड मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग द नेक्स्ट प्लेस, ऑल द डिपेंड्स ऑन हाऊ टू अप्रोच टू टॅकल द प्रॉब्लेम. आपण या ठिकाणी आपल्याकडे जे स्किल्स आहेत ते टाईम मॅनेजमेंट आणि आपल्याकडे असणारं जो काही इंटेलिजंट आहे किंवा आपली जी काही इंटेलिजन्सी आहे ती व्यवस्थित वापरून या ठिकाणी आलेल्या प्रत्येक प्रॉब्लेमला आपण कसं टॅकल करतो, कसं हँडल करतो, कसं फेस करतो, त्या सिच्युएशनला हँडल कसं करतो, हे पण या ठिकाणी आपल्याला यशस्वी व्हायला मदत करतं. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे की द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट टू बी द फाईंड द फुटिंग आवर नेक्स्ट स्टेप. आणि प्रत्येक वेळेस आपली पुढची वाटचाल काय आहे, पुढचं आपलं पाऊल कुठलं असणार आहे, याबद्दल आपण अवेअर असणं फार आवश्यक आहे. वेन वी आर टेक द नेक्स्ट स्टेप इट शुड बी सपोर्ट टू होल्ड विदाऊट द क्रॅक. म्हणजेच काय, जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात बेस्ट वे हा आहे की आपल्याला यशस्वी होताना आपल्या पुढच्या फक्त पावलाबद्दल किंवा पुढची आपली स्ट्रॅटेजी काय आहे याच्याबद्दल जर माहिती असेल आणि त्या दृष्टीनं आपण जर त्याला येणाऱ्या ज्या काही आता अडचणी सांगून येत नाहीत, हेही बरोबर आहे, पण शक्यता आपण टाळू शकत नाही. त्या शक्यतांचा विचार करून जर योग्य नियोजन केलं असेल तर निश्चितपणाने आपण काय करू शकतो, यशस्वी होऊ शकतो. आणि यशस्वी होण्यासाठी हे जे स्मार्ट नावाचा जो वर्ड आहे तो स्पेसिफाय करून या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे आणि ज्या काही स्टेप्स सांगितल्या तर खूप सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो याचा विचार करा, याचं इम्प्लिमेंटेशन भविष्यामध्ये तुम्ही जरूर करा, जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला गोल अचीव करणं खूप सोपं जाणार आहे. मी या ठिकाणी परत एकदा रिवाईज करते, थोडक्यात सांगते बघा. या ठिकाणी पहिलं जे असणार आहे ती म्हणजे स्पेसिफिक. तुम्हाला ज्याच्यामध्ये करिअर करायचं आहे ते करिअर करत असताना या ठिकाणी तुम्ही स्पेसिफाय असणं गरजेचं आहे की नेमकं कुठल्या क्षेत्रात करायचं आहे, त्याचे काय काय चान्सेस आहेत, त्याच्यात अपॉर्च्युनिटी सध्याच्या काळात कुठले, सध्याच्या काळातल्या वेगळ्या, आणखीन पुढे 5-10 वर्षानंतर काय असणार आहेत हेही खूप याचाही अभ्यास असणं गरजेचं आहे, बरोबर. त्याच्यानंतर काय आहे मेजरेबल. मेजरेबल याचा अर्थ काय की तुम्हाला त्याच्यासाठी किती वेळ लागणार आहे, तेवढा वेळ तुम्ही देऊ शकता का त्या कोर्सला किंवा त्या स्पेसिफिक ठिकाणी जाईपर्यंत. 10 वर्ष, 15 वर्ष, 5 वर्ष तुम्ही तेवढी देऊ शकता का, त्याच्यामध्ये तुमच्या कामाचं नियोजन काय असणार आहे, या सगळ्या गोष्टी काय असणं आवश्यक आहेत, तुम्ही मेजर करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर अचिवेबल. तुम्ही अवास्तव अशी तर अपेक्षा स्वतःकडून ठेवत नाही आहात ना, म्हणजे अगदीच म्हणजे जे आपल्या कुठलेच म्हणजे आपल्याकडे ते एबिलिटी नाही, ते स्किल नाही आहे आणि फक्त काहीतरी आर्थिक पाठबळ आहे आणि म्हणून आपण उड्या मारतोय असंही नको आहे. म्हणजे आपल्याकडे ॲटलिस्ट त्याबद्दल स्किल आणि त्याच्याबद्दलचं विल या दोन्ही गोष्टी असणं आवश्यक आहे. तर तुम्ही मग बाकीच्या कुठल्याही गोष्टी नसल्या तरीसुद्धा तुम्ही काय करू शकते, ती गोष्ट ॲटलिस्ट काय करू शकते, अचीव करायला प्रयत्न करू शकता. नेक्स्ट आहे रिअलिस्टिक. रिअलिस्टिकला धरूनच तुम्ही विचार केला पाहिजे. मग त्याच्यामध्ये येणारे अडथळे असतील किंवा त्याच्यातून मिळणारं जे बेनिफिट आहे ते किंवा जे काय ओव्हरऑल सक्सेस आहे ते रिअलिस्टिकच असलं पाहिजे, वास्तवतेला धरून असलं पाहिजे, इमॅजिनेटिव्ह नको आहे. म्हणजे होईल, असं होईल, तसं होईल नको आहे, ते होणारच आहे आणि हे झालं तर हेच होणार आहे. ह्या सगळ्या शक्यतांचा विचार आपण करणं आवश्यक आहे. जे अवास्तव आहे त्याचा विचार नका करू, ज्या होणार आहेत त्या. पण असं अगदी असंही नाही आहे की मग आपण स्वतःला नेहमीच कमी समजूयात, असं पण नको आहे. जे ॲटलिस्ट आपल्याकडे, माझ्याकडे ते स्किल आहे, विल आहे, पण मी मग आर्थिकदृष्ट्या किंवा मग इतर काही अडचणीमुळे मी थांबलो आहे, तर मग तुम्ही डेफिनेटली त्याच्यावरती जरूर प्रयत्न करा. कारण त्या गोष्टी बदलतीलही कदाचित, आपण ते नाही सांगू. शासनाचे काही नियम बदलतील, काही स्कॉलरशिप अवेलेबल होतील, तुम्हाला काही स्कॉलरशिप मिळतील, कर्ज कमी व्याजाने मिळेल, अशा काहीतरी शक्यता निर्माण होतील, बरोबर आहे. पण तुम्ही प्रयत्न करायला विसरू नका. अगेन लास्ट आहे ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं टाईम बॉन्डिंग. तुम्ही पंक्च्युअल असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी पंक्च्युअल इट मीन्स दॅट द टाईम बॉन्ड, म्हणजे तुम्हाला एक वेळेशी बांधील असणं गरजेचं आहे. तुमचं जे ध्येय ठरलेलं, गोल ठरले ते पुढच्या 5 वर्षांसाठी, 2 वर्षांसाठी आहे, 3 वर्षांसाठी, 10 वर्षांसाठी, त्याचे असे छोटे छोटे स्टेप्स बनवा तुम्ही. समजा तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे, तर डॉक्टर व्हायचं म्हटल्यानंतर तुम्ही 10वीपासून प्रयत्न करता, हो की, पण त्याच्यानंतर पहिल्या 10वी नंतरच्या 2 स्टेप्स आहेत 11वी 12वी.
त्याच्यानंतर येते ती नीट नंतर मग तुमचं ॲडमिशन आणि त्यातूनही परत पुढची 3-4 वर्ष तुम्हाला घालवायचे आहेत, इंटर्नशिपची घालवायची आणि त्याच्यानंतर मग तुम्ही डॉक्टर, या सगळ्या गोष्टी. मग याच्यामध्ये तुम्ही छोटे छोटे स्टेप करून जर त्या पद्धतीने त्या गोष्टी त्याच वेळेमध्ये जर तुम्ही केल्यात, कंपल्सरी स्वतःला सांगून शिस्त लावून डिसिप्लिनली, तर तुम्ही डेफिनेटली काय करू शकताय, ती गोष्ट इझिली अचीव करू शकताय. म्हणजेच प्रत्येकाकडे एबिलिटी आहे, विजन आहे, विल आहे, स्ट्रॉंग डिझायर आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आपण स्वतःला 2 मिनटं देऊन स्वतःचं ऐकणंही फार गरजेचं आहे. आणि ही स्ट्रॅटेजी ठेवली स्मार्ट आणि तरच तुम्ही सक्सेस होऊ शकता बाळांनो. नाहीतर कुणीतरी धावतंय, कुणीतरी सांगतंय, कुणीतरी मार्गदर्शन करतंय आणि म्हणून मी तिथंपर्यंत जातोय, तर असं नको आहे. तर ही स्ट्रॅटेजी जी काही आहे स्मार्टची खूप छान पद्धतीनं सांगितलेलं आहे. तुम्ही हा जो फॉर्म्युला वापरलात तर नक्कीच तुम्ही काय करू शकताय, छान पद्धतीने त्या ठिकाणी जाऊन पोहोचू शकताय. फक्त ही शिस्त लावून घ्यायची आहे स्वतःला आणि त्या पद्धतीने पुढं जायचं. आय होप की तुम्हाला हा लेसन छान पद्धतीने समजावण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जर काही शंका असेल, काही अडचणी असतील तर नक्की कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.